नालासोपारात एक सेंट्रो कार चक्क विहिरीमध्ये कोसळलेली आहे आणि याच्यातून 2 जणांना जे आहे सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। नालासोपाराच्या वलाईपाडा परिसरात दुपारी 12:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। सेंट्रो कार म्हणजे ही टॅक्सी कार होती, ही विहिरीचा कठडा तोडून जे आहे पाण्यामध्ये पडली आणि त्यावेळेला ह्या सेंट्रो कारमध्ये 2 जण होते। याची माहिती जी आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला देण्यात आली। त्यावेळी फायर ब्रिगेडच्या जवानांनी पाण्यामध्ये उतरून त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, परंतु उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं 15 दिवसापूर्वी नाशिकच्या दिंडोरी परिसरात देखील अशी एक कार विहिरीमध्ये कोसळली होती, त्याच्यामध्ये 8 ते 10 जणांचा जीव गेला होता आणि त्यात लहान मुलं देखील होती। सुदैवानं या विहिरीमध्ये पाणी फक्त 2 ते 2.5 फूट होतं, त्यामुळे दोघांचे प्राण वाचलेले आहेत। विहीर जर भरलेली असली असती तर कदाचित त्यांचे प्राण गेले असते, परंतु फायर ब्रिगेडने सीडीच्या सहाय्याने उतरून त्यांना बेल्टच्या मदतीने वर काढलेला आहे। हा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे। कठडा तोडून ही कार जी आहे चक्क विहिरीमध्ये कोसळलेली आहे। वलाईपाडा परिसरात ही घटना घडलेली आहे, त्यामुळे वसई विरार परिसरातील ज्या काही विहिरी आहेत त्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। ज्या काही विहिरी आहेत त्यांचे कठडे जर कमकुवत झाले असतील तर ते आता मजबूत केले पाहिजे किंवा त्यांच्या आजूबाजूला लोखंडाची रेलिंग लावली पाहिजे, कारण दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होते। HPLसाठी प्रवीण नलावडे, वसई।